श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या माता देवहूतीला भगवत स्वरूप प्राप्तीची जी ओढ लागली होती, त्या ओढीने एक क्षण आला जे तुकाराम महाराज म्हणले ना, देव पहावया गेलो तेथे देवची होवनी ठेलो. देव पहावया गेलो, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. भगवंताच्या कृपेची अनुभूती अशीच आहे की त्याच्या शोधाकरता जो गेला तो देवस्वरूप होतो. शुकाचार्य सांगतायत, राजा, ज्या वेळेला मैत्रेय ऋषींनी कपिल महामुनींचा आणि देवहूती मातेचा हा संवाद विदुर काकांना सांगितला, विदुर काकांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू व्हायला लागले की ज्या भगवंताच्या आपण सानिध्यात होतो त्या भगवंतानी आपल्या अनेक अवतारांमध्ये अनेकांचा उद्धार कशा प्रकारे केला. हे ऐकल्यावरती विदुर काकांना आणखीन ओढ लागली भगवंताचं चरित्र श्रवण करण्याची. त्यावेळेला हात जोडून मैत्रेय ऋषींपुढे आणखीन भगवंताच्या कथा आपण सांगाव्या अशी विनंती विदुर काका करायला लागले. त्यावेळेला मैत्रेय ऋषी म्हणाले, मनोस्तु शतरूपायाम तिस्र कन्याश्च जज्ञिरे आकुतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः. काका, स्वयंभू मनुला महाराणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं झाले आणि 3 मुली झाल्या. त्यामध्ये थोरली आकुती, दुसरी देवहूती आणि तिसरी प्रसूती या 3 कन्या होत्या. आकुतीला जरी मोठा भाऊ होता तरी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार अरुची प्रजापतीबरोबर लावून दिला. भगवंताचं अनन्य चिंतन करीत असल्याकारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न होते. त्यांनी आकुतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली. त्यापैकी जे मुख्य पुरुष होते तो साक्षात यज्ञस्वरूपी भगवान विष्णू परमात्मा होता आणि जी स्त्री होती ती भगवंतापासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मी मातेचा अंशस्वरूप दक्षिणा होती. स्वयंभू मनुने आकुतीच्या त्या परमतेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी ठेवलं. हा मनुचा नातू आहे आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्याजवळ ठेवलं. जेव्हा दक्षिणा विवाहयोग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवंतांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान यज्ञ पुरुषांनी तिच्याशी विवाह केला. तिच्यापासून भगवंतांना 12 पुत्र झाले. ते पुत्र म्हणजे तोष, प्रतोष, संतोषो, भद्र, शांतिरिडस्पती, इद्म, कविर्विभु, स्वन्ह, सुदेवो, रोचनो, द्विषट. ते 12 मुलं म्हणजे तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, एडस्पती, एध्म, कवी, विभू, स्वन्ह, सुदेव आणि रोचन. हे स्वयंभू मन्वंतरात तुषित नावाचे देव झाले. त्या मन्वंतरात मरीचे आदी सप्तऋषी होते. भगवान यज्ञच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते. ते मन्वंतर या दोघांचे पुत्र, नातू, पंटू यांच्या वंशाने भरवून गेले. विदुरा मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती ही कर्दम ऋषींना दिली. कर्दमांना तिच्यापासून 9 मुली आणि 1 मुलगा झाला.
त्या मुलाची म्हणजे कपिल महामुनींची कथा आपण ऐकलीच होती. त्या 9 मुलींपासून ज्या वंशाचा विस्तार झाला ती कथा आपण ऐकूया. भगवान मनूंनी आपली 3री कन्या प्रसूती ही ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती यांना दिली. त्याची ही विशाल परंपरा निर्माण झाली. कर्दमांच्या ज्या 9 मुली होत्या त्या 9 मुली ब्रह्मर्षींना दिल्या. त्यापैकी पहिली मुलगी कला मरीची ऋषींना दिली. ही कला हिच्यापासून मरीची ऋषींना 2 मुलं झाले, एक कश्यप आणि दुसरी पूर्णिमा. त्यानंतर हे शत्रुंजय विदुरा पौर्णिमेला विरज आणि विश्वग नावाचे 2 मुलं झाले आणि देवकुल्या नावाची 1 मुलगी झाली. हीच पुढच्या जन्मात श्रीहरींच्या चरणतीर्थापासून देवनदी गंगेच्या रूपाने प्रगट झाली. विदुरा दुसरी मुलगी अनसूया ही अत्री ऋषींना दिल्या गेली. हिच्यापासून अत्री ऋषींना 3 मुलं झाले, एक दत्तात्रेय, दुसरे दुर्वास आणि तिसरे चंद्र. विदुरा हे 3ही मुलं अनुक्रमे विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव या 3घांचे अवतार होते. हे ऐकल्यावर विदुर काकांनी हात जोडले आणि प्रश्न विचारला, महाराज, अत्रेर्गृहे सुरश्रेष्ठा स्थित्युत्पत्त्यंत हे तवः. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3ही करणारे सर्वश्रेष्ठ देव अत्री मुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतीर्ण झाले हे मला सांगा. तेव्हा मैत्रेय ऋषी म्हणतात, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्यासाठी आज्ञा केली तेव्हा ती आज्ञा शिरोधार्य मानून आपल्या पत्नीसह अत्री ऋषी वृक्ष नावाच्या कुल पर्वतावरती गेले. तिथे गेल्यावरती त्यांनी भगवंताची प्राणायामेन संयम्य मनोवर्षशतं मुनिः अतिष्ठदेकपादेन निर्द्वंद्वो निलभोजनः. प्राणायामाने चित्ताला वश करून 100 वर्ष केवळ वायुभक्षण करून थंडी, उष्णता इत्यादी द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. त्यावेळी ते मनोमय अशी प्रार्थना करीत होते की शरणं तं प्रपद्येहं य एव जगदीश्वरः. जो कोणी संपूर्ण जगाचे ईश्वर आहेत त्यांना मी शरण आलोय. त्यांनी मला स्वतःसारखेच संतान द्यावे अशी त्यांची इच्छा होती. प्राणायामरूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्री मुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून 3ही लोकांना तप्त करीत आहे असं पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे 3ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले. त्यावेळी अप्सरा, मुनी, गंधर्व, सिद्ध, विद्याधर आणि नाग त्यांचे सुयश गात होते. त्या 3घांचे एकाच वेळी आगमन झालेले पाहून अत्री मुनींनी नमस्कार केला. अंतःकरण प्रसन्न झालं. त्यांनी एका पायावर उभं राहूनच त्या देवांचं दर्शन घेतलं आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून अर्घ्य, फुलं इत्यादी पूजा सामग्री हातात घेऊन त्यांचं पूजन केलं. ते 3ही हंस, गरुड आणि नंदी या वाहनांवर बसून आलेले होते. आपल्या हातातील कमंडलू, चक्र, त्रिशूल इत्यादी चिन्हांनी ते युक्त देव समोर पाहिले. अहो, देवांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होता. त्यांचं मुख अगदी अत्यंत मंद हास्य स्मित करत होतं. त्यांचं तेज दिपून जाऊन मुनींनी डोळे झाकून घेतले. त्यांनी आपलं चित्त त्यांच्यावर एकाग्र केलं आणि हात जोडून सुंदर भावपूर्ण वचनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या 3ही देवांची स्तुती करायला सुरुवात केली. अत्री मुनी म्हणतायत, भगवन, प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या सत्वादी 3 गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपण 3घेजण आलात. मी आपल्याला प्रणाम करतो. मी ज्यांचे आवाहन केले होते ते आपल्यापैकी नेमकी कोण? आपण 3 आलात, पण मी ज्यांचं आवाहन करत होतो ते नेमकी कोण आहेत? कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचं चिंतन, अर्चन, भजन करत होतो. असे असताना आपण 3घेजण आलात.
आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाची गती पण पोहोचत नाही. म्हणून मला याविषयी मोठं आश्चर्य वाटतंय. आपण कृपा करून मला याचं रहस्य सांगा. त्यावेळेला मैत्रेय म्हणतायत, विदुरा, अत्री मुनींचं वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुर वाणीने तिन्ही देव म्हणतायत, ब्रह्मन, आपण सत्यसंकल्पित आहात, म्हणून तुम्ही जसा संकल्प केला तसेच झाले पाहिजे. त्याच्या विपरीत कसं होईल? तुम्ही ज्याचं ध्यान करीत होतात ते आम्हीच आहोत. हे महर्षी, तुमचं कल्याण असो. तुम्हाला आमचेच अंश स्वरूप 3 जगविख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. अशा प्रकारे अभिष्ट उत्तम वर देऊन तिन्ही देव आपापल्या लोकाला निघून गेले. आपल्याला माहिती आहे मंडळी, कालांतराने या तिन्ही देवांच्या पत्नी एकत्र आल्या. लक्ष्मी, सती आणि सरस्वती तिघीजणी एकत्र आल्या. मंडळी, 3 बायका एकत्र आल्या. चर्चा काय हो? अहो, तिघीजणी एकमेकींना म्हणतायत, अगं, आपण जेवढं पातिव्रत्य धर्माचं आचरण करतो असं कोणी आहे का गं? अशी एक तरी बाई आहे जी आपला पतिव्रता धर्म सिद्ध करू शकते. आता तिघींमध्ये चर्चा चालली, आपणच सर्वश्रेष्ठ आहोत अशी तिघींमधली चर्चा देवर्षी नारदांनी ऐकली आणि त्या ठिकाणी देवर्षी नारद प्रकट झाले. नारायण नारायण नारायण. वा 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 वा. तिघीजणी बघतायत, देवर्षी, या 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 या, फार बरं झालं आपण आलात. म्हणलं, आईसाहेब, काय झालं? म्हणलं, नारदा, आपण एवढं फिरता, आमची इच्छा आहे, आम्हाला सांगा, आमच्या तिघींपेक्षा कोणी पतिव्रता आहे का? त्यांनी पाहिलं, आई, खरं सांगू का खोटं? त्यांनी पाहिलं, नारदा, असं काय म्हणताय? अहो, खरं सांगा. त्यांनी पाहिलं, आईसाहेब, अहो, खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ना? म्हणलं, नाही नारदा, सांगा. देवर्षी नारदांनी अत्री ऋषी आणि अनसूयेची स्तुती त्यांच्या समोर केली. मंडळी, अहो, ज्या वेळेला अनसूयेची स्तुती ऐकली, अहो, तिच्या नावातच अनअसूया, जिच्यामध्ये असूया नाहीच, कोणाबद्दल द्वेषच नाही, तिची स्तुती ऐकली आणि या तिघींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही तिचं सत्व हरण करण्यासाठी पृथ्वीवरती पाठवलं. तिन्ही देव बघतायत, अहो, जाऊ द्या ना. तिघी नाही. म्हणलं, असं कसं? जोपर्यंत तुम्ही तिचं सत्व हरण करून येत नाही, ती आमच्यापेक्षा पातिव्रत्य धर्माचं आचरण करते हे आम्हाला ऐकून नाही. म्हणलं, जा आणि तिचं सत्व हरण करून आणा. काय हो मंडळी, काय होतं या अत्री आणि अनसूयेचं व्रत? काय होतं तर, अतिथी येई दाराशी जो भिक्षा त्यासे द्यावी. त्याला भिक्षा घालायची, ती कोणती? जी त्याची इच्छा होईल, तो इच्छा भोजन, त्याला जे काही पाहिजे ते इच्छा भोजन त्यांना दिल्या जायचं. आणि हे व्रत 1 नाही 2 नाही 10,000 वर्षांपासून हे पती पत्नी करत होते. यांच्या या तपश्चर्येचं फळ म्हणून यांच्यामध्ये जे सामर्थ्य निर्माण झालं, या सामर्थ्याची परीक्षा घेण्याकरता ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना भूमीवरती यावं लागलं. मग आपल्याला माहिती आहे की अनसूयेचे सत्व आगळे. तिन्ही देव दाराशी आले. ओम भवती भिक्षांदेहि, ओम भवती भिक्षांदेहि, ओम भवती भिक्षांदेहि. ऐकलंय कानावरती आणि अनसूया हात जोडून उभी राहिली. या महाराज, या अत्री ऋषी दिवसभराच्या तपश्चर्येकरता नदीच्या काठावरती निघून गेलेले होते. इनी बघितलं, या महाराज या आलेत. तिघांनाही बसायला आसन दिलं, रांगोळ्या काढल्या गेल्या, पाठ मांडल्या गेले. आपल्याला माहिती आहे की तिघांनी बघितलं, आम्हाला जेवायची इच्छा आहे. ती गेली आहे स्वयंपाकघरातनं स्वयंपाक आणून पानावर वाढतीये. तो ब्रह्मदेव बघतायत विष्णू परमात्माकडे, तुम्ही बघा ना, बोला ना. महादेव बघतायत, तुम्ही बोला ब्रह्मदेव. ते बघतायत कोणी बोलावं हा प्रश्न, हिच्याशी बोलायचं कोणी, हिची तपश्चर्या अगाध आहे. गुरुचरित्रात तर किती छान वर्णन आलंय की हिच्या तपश्चर्येला पाहून सूर्यसुद्धा तापताना भीतोय, वायूसुद्धा भीतोय, जमीनसुद्धा भीतीये. अहो, सूर्य बघतोय की चुकून जर मी जास्त तापलो आणि हिला चटका बसला तर ही मला शाप देईल की काय. केवढी तपश्चर्या आहे, केवढी अगाध तिची सामर्थ्याची कीर्ती त्रैलोक्यामध्ये पसरलेली आहे की देव तिच्या दाराशी आले. त्यांनी पाहिलं, आई आई, आम्ही तुमच्याकडे पाहिलं, खरं म्हणजे तुम्ही आम्हाला
माते समान आहात, पण तुमच्याकडे पाहिल्यावर आमचा विचार बदललाय नाही. आम्हाला आता तुम्ही नग्न होऊन भिक्षा वाढावी अशी आमची इच्छा आहे. तुमचं स्वरूप फार सुंदर आहे. आम्हाला इच्छा आहे की तुम्ही आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढावी. आणि मंडळी, आपल्याला माहिती आहे की अनसूयेने आपल्या पातिव्रत्य धर्माचा एक आविष्कार त्या ठिकाणी प्रगट केला. काय? तिने घाबरली नाही. तिने बघितला माझी परीक्षा घेण्याकरता आलेत. खरं सांगा मंडळी, अनेकांच्या मनात प्रश्न असतो की अहो, एवढे ब्रह्मा विष्णू महेश त्रैलोक्याचे अधिपती देव आणि यांनी त्या स्त्री समोर अशा प्रकारे भिक्षा मागावी, कितपत योग्य आहे? मंडळी, खरं म्हणजे देवांना अशी मनामध्ये इच्छा निर्माण होईल का? अजिबात नाही. त्याच्या मागचा काय हेतू देवांचा होता? आणि अनसूयेने साक्षात भगवंताला त्यांचं इच्छाभोजन देण्याकरता नग्न होऊन भिक्षा वाढायची ठरवली आणि आपला पातिव्रत्य धर्म कशा प्रकारे सांभाळला. आणि यामध्ये तिन्ही देवांच्या पत्नींची फजिती कशी झाली आणि तिघींनाही अनसूयेला भेटायला कशा प्रकारे यावं लागलं, उद्याच्या चरित्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.